स्वरूप निरूपण यथार्थपणे करवेल. पुरुषांसवे धरी बंधुता स्त्रिया तयाच्या बहिणी माता. ब्रह्मचारी ऊर्ध्वरेता थावा समस्ता सर्वदा. ऐसियाचे सत्संगती प्राप्त झाली जी मती. तीच राहो निश्चल स्थिती निधन प्राप्ती पर्यंत. उदंड भावी सेवावृत्ती चरणी जडावी अनन्य भक्ती. भगवत भाव सर्वाभूती अखंड प्रीती तन्नामी. पाहोनी त्याच्या एक एक कृती जे जे कारण शोधू जाती. ते ते कुंठित होऊनी अंती स्वस्थची बैसती तटस्थ. किती एक स्वर्ग सौख्या झगडती वानिती अत्यंत स्वर्गाची महती. ते भूलोका तुच्छ मानिती मरणाची भीती म्हणती इथे. परी अव्यक्तातून आकारा येती तिये सची म्हणती व्यक्त स्थिती. पुढे तीच प्रवेशता अव्यक्ती मृत्यू म्हणती तियेस. अधर्म अज्ञान राग द्वेष इत्यादिक हे मृत्युपाश. यांचे उल्लंघन करी जो अशेष त्यासीच प्रवेश स्वर्लोकी. स्वर्ग स्वर्ग तो काय आणिक वैराज तोच स्वर्गलोक. विराट आत्मस्वरूप देख मानस दुःख विवर्जित. जेथे नाही रोगादि निमित्त नाही चिंता व्याधी दुःख. जेथे न क्षुधा तृषा कुलित कोणी न व्यथित जरा भये. जेथे नाही मृत्युभय नाही विधी निषेध द्वय. जीव वावरे अत्यंत निर्भय तीच की दिव्य स्वर्गस्थिती. जे आब्रह्म स्थावरांत पूर्ण स्थावर जंगमांत. तेची तत्व परत्रीवायेथ नानात्व विरहित तेच ते. असता संसार धर्म वर्जित होता उपाधी समन्वित. तेची आभासे अब्रह्मवत अविद्या मोहित जीवास. परब्रह्म ते मजहूनी भिन्न ते मी नव्हे मी तो आन. ऐसे जयाचे भेदज्ञान तो मरणाधीन सर्वदा. जननापाठी लागले मरण मरणापाठी पुनर्जनन. हे संस्कृती चक्र परिवर्तन पाठीस चिरंतन तयाच्या. दुष्कर यज्ञ तपोदान युही जयाचे होय आपादन. ते नारायण पद स्मृतिविहीन स्वर्गायतन किमर्थ. केवळ विषय भोगाचे स्थान न लगे आमुते स्वर्ग भुवन. जेथे न गोविंद नामस्मरण काय कारण तयाचे. स्वर्गाचा अथवा नरका फरक नाही विषय सुखा. इंद्रावा गर्दभा देखा सुख विलोका एकची. इंद्र नंदनवनी घोळे तोच रासभ उकिरडा लोळे. सुख पहाता एकची तुळे नाही ते वेगळे लवमात्र. जेथून पुण्यक्षये पतन किम निमित्त तदर्थ यत्न. त्याहूनी बरवे येथील जनन महत्वे गहन भूलोक. जेथे आयुष्य कल्पवरी काय त्या ब्रह्मलोकाची थोरी. अल्प आयुष्य हो का क्षणभरी भूलोकपरी आणिक. क्षणभंगुर आयुष्यपण केले कर्म एक क्षण. करी जो सर्व ईश्वरार्पण अभयस्थान पावे तो. जेथे न भगवत भक्त जन करीती न हरिगुरु कथा वर्णन. संगीत नृत्य भगवत पूजन ते काय स्थान कामाचे. ब्रह्मात्मैकत्व विज्ञान आत्यंतिक निश्रेयस साधन. ते तो या स्वर्गाहूनी गहन भूलोक हे स्थान तयाचे. काया वाचा मने करून करा पंचही प्राण समर्पण. निश्चयात्मक बुद्धी ही लीन होवो गुरुवधीन सर्वस्वी. एवं सद्गुरुसी शरण जाता भवभयाची कायसी वार्ता. प्रपंचाची किमर्थ चिंता असता निवारिता सर्वस्वी. अविद्येचा जेथे वास तेथे पुत्र पश्वादी पाश. संसार चिंता अहर्निश नाही लवलेश सुविचार. अविद्या सर्वा मूळ कारण उपस्थापी नानात्व विंदान. आचार्यागम संस्कृत ज्ञान तदर्थ संपादन करावे. होता अविद्या निवर्तन पुरेन अणुमात्र नानात्व ज्ञान. चुके तयाचे जन्म मरण एकत्व विज्ञान या मूळ. धरी जो अत्यल्प भेददृष्टी पडेल जन्म मरणाचे कष्टी. तयास विनाश आणि सृष्टी
लागली पाठी सदोदित श्रेय हाच जिचा विषय तीच ती विद्या निसंशय जिचा विषय केवळ प्रेय अविद्या नामधेय तियेस मृत्यू हेच मोठे भवभय तयापासून व्हावया निर्भय घट्ट धरा गुरुचरणद्वय देतील अद्वय बुद्धी ते जेथे द्वितीय अभिनिवेश तेथेच किया भयासी प्रवेश म्हणून जेथेन भय लवलेश ते निर्विशेष पदसेवा शुद्ध प्रेम मलयागर लावा तयाचिया भाळावर नेसवा भावार्थ पीतांबर दावील विश्वंभर निज भक्ता दृढ श्रद्धेचे सिंहासन अष्टभाव मंडित पूर्ण आनंदाश्रुजले स्नपन सद्य प्रसन्न प्रकटेल भक्ती मेखळा कटी भोवती बांधोनी आकळा तया प्रती सर्वस्वाचे निंबलोण प्रीती करा मग आरती ओवाळा कोण्याही कार्याचा प्रविलय होई धरून अस्तित्वाश्रय खड्याने घट फोडिला जाय निवृत्त होय आकारची घटास्तित्वांश लवमात्रही नाही ऐसा होत नाही फुटक्या खापऱ्यांची आही ठाई अनुवृत्ती होई घटाची म्हणून कार्याचे जे प्रविलापन ते अस्तित्वनिष्ठ चिरंतन म्हणून कोणाचेही देहावसान नव्हे पर्यवसान शून्यत्वी कार्यन कारणा व्यतिरिक्त झाले व्यक्त जरी अव्यक्त तरी ते सदैव सदन्वित हे तो सुप्रतीत सर्वत्र सूक्ष्मतेची या न्यूनाधिक्याची परंपरा ही दर्शवी हेची स्थूल कार्य विलयेसाची सूक्ष्म कारणची अवशिष्ट तयाचाही विलय होता त्याहून सूक्ष्म अवशिष्ट राहता सकलेंद्रिय मन बुद्धी ग्राहकता पावे विकलता ग्रहणार्थी तात्पर्य बुद्धी ही जेथे ठके येथेची मूर्त अमूर्ती ठाके परी त्याचा न सद्भाव झाके सन्मात्र झळके सर्वत्र बुद्धी कामास देई आश्रय म्हणून तिचा होता विलय तात्काळ होई आत्मोदय पडे अक्षय पद ठाई अविद्या माया काम कर्म हेच मुख्य मृत्यूचे धर्म होता या सर्वांचा उपरम होई उपशम बंधाचा होता सर्व बंधन नाश प्रकटे आत्मा अप्रयास जैसा मेघ जाण्याचा अवकाश स्वयं प्रकाश चमके रवी शरीर मी हे माझे धन या नाव दृढ देहाभिमान हेची हृदय ग्रंथी निबंधन दुःखाधिवेशन मायेचे जरी हा देह एकदा निमाला कर्मबीजे देहांतर लाधला ते बीज निशेष जाळावयाला चुकला की आला पुनर्जन्म पुनश्च बीजांचे वृक्ष होती वासना बीजे जे देहांतर प्राप्ती ऐसे हे चक्र अव्याहत गती वासना निमती तोवरी कामांचा जै समूळ विनाश तैसा हृदय ग्रंथी निरास तैच अमर मर्त्य मनुष्य हाच उपदेश वेदांती धर्माधर्म विहित स्थिती जिये नाम बिरजा वदती अविद्या काम निर्मूलन करती जेथे न लवगती मृत्यू ते वासनांचा परित्याग तोच ब्रह्मानंदाचा योग निरालेख्या त्या शब्द प्रयोग वाचा विनियोग अनिर्वाच्या झालिया परब्रह्म संवित्ती तीच सकलानिष्ठ निवृत्ती तीच मनेप्सित इष्टप्राप्ती हे श्रुती स्मृती प्रामाण्य ब्रह्मा विदाप्नोति परम हेच ब्रह्मानंद साध्य चरम याहुनी अन्य काय परम तरती शोकमात्मवित संसारार्णव तमोमूळ पावावया परकूल ब्रह्मज्ञानाची उपाय निखळ साधन सकळ प्राप्तीचे पूर्ण श्रद्धा आणि धीर हेची मूर्त उमा महेश्वर मस्तकी नसता यत्कृपाकर दिसेन विश्वंभर हृदयस्थ वदले साईनाथ गुरुवर्य उद्गार ज्यांचे अमोघ वीर्य पाहिजे निष्ठेचे अल्पधैर्य महदैश्वर्य पावाल असन्मात्र अवघे दृश्य हे तो मानणे येते अवश्य स्वप्न दर्शन घ्या प्रत्यक्ष सर्व ही अदृश्य प्रबोधी
येथवरी बुद्धीची धाव येथवरीच आत्म्याशी सद्भाव परी जेथेन सदसता ठाव तो तत्वभाव तो आत्मा सदसदादि प्रत्यय वर्जित अलिंग सर्व विशेष रहित तेच शब्द शब्दांतर वर्णित तेच सर्वगत गुरुरूप आत्मा सर्व विशेष रहित जरा जन्म मरणातीत हा पुराण आणि शाश्वत अपक्षय वर्जित सर्वदा हा नित्य अज पुरातन सर्वगत जैसे गगन अनादि आणि अविच्छिन्न वृद्धिशून्य अविक्रिय जे अशब्द आणि अरूप अनादि अनंत आणि अमूप अव्यय अगंध अरस अलेप कवणा ते स्वरूप वर्णवेल परी दिसेना ऐसिया निर्गुणा नेणतेपणे जरी नेणा ज्ञाने दवडा हा अज्ञानपणा कधीही न म्हणा शून्यतया काय ती परमहंस स्थिती श्री साईंची निज संपत्ती काळे चोरिली हातो हाती दिसेल मागुती ती काय धनसुत